विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वेलकम टू एसपी सर सह्याद्री अकॅडमी. मी ॲडव्होकेट सोपान पाटील. इतिहासामध्ये अभ्यास करताना आपल्याला बंगालच्या फाळणीचा अभ्यास करणं अत्यंत क्रमप्राप्त असतं, कारण बंगालच्या फाळणीवर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. 1905 ते 1911 बंगालच्या फाळणीचा कालखंड आपण बघतो. नेमकं काय आहे बंगालची फाळणी, ब्रिटिशांच्या याच्या मागची भूमिका काय होती आणि ब्रिटिशांनी भारतीयांप्रती कोणकोणती कारणं सांगितली होती. 1905 मध्ये 16 ऑक्टोबर 1905 मध्ये बंगालची फाळणीची घोषणा करण्यात आली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे. बंगालची फाळणी करतात ब्रिटिशांनी एक कारण दिलं होतं. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये प्रशासकीय सोयच्या दृष्टिकोनातून आम्ही बंगालची फाळणी करत आहोत. प्रशासनाच्या ज्या काही गोष्टी आहेत आम्हाला भारतीयांपर्यंत पोहोचवता येत नाहीत असं त्यांनी कारण सांगितलं होतं. पण ऍक्च्युअली भारतामध्ये असणारी हिंदू आणि मुसलमानांची संघटित ताकद जी आहे त्या संघटित शक्तीला ब्रेकडाऊन करणे, त्यांच्यामध्ये डिवाइड अँड रूल निर्माण करणे आणि त्यांच्यावर त्यांची शक्ती कमी केल्यानंतर आपल्याला त्या बंगालमध्ये आपले रूल लागू करता येतील, यासाठी लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी घोषित करण्यात आली होती. नंतरच्या टप्प्यामध्ये वंगभंग आंदोलन आणि स्वदेशी चळवळ यांच्याद्वारे या बंगालच्या फाळणीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आणि त्याच्यानंतर 12 डिसेंबर 1911 रोजी किंग्स आहेत ब्रिटनचे पंचम जॉर्ज किंवा जॉर्ज फिफ्थ आपण त्यांना म्हणतो, दिल्लीचा दरबार भरवून पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणीची घोषणा केली आणि ती वाचून दाखवण्याचं काम लॉर्ड हार्डिंग्स यांनी केलं होतं. आता 1911 मध्ये भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंग्स यांचं इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं काम आहे, ते म्हणजे बंगालची फाळणी वाचून दाखवली दिल्लीच्या दरबारामध्ये. आणि दुसरं, भारताची राजधानी जी कलकत्ता या ठिकाणी होती ती दिल्लीला शिफ्ट करण्याचं काम 1911 साली लॉर्ड हार्डिंग्स यांनी केलेलं आहे. आता हिंदू आणि मुस्लिमांची संघटित ताकद याला ब्रेकडाऊन करून आपले त्या ठिकाणी रूल इम्पोज करणे हे ब्रिटिशांचं बंगालच्या फाळणी करण्यामागचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं आणि एक खोटं कारण दिलं गेलं होतं ब्रिटिशांकडून, ते म्हणजे भारतीयांच्या प्रशासकीय सोयीसाठी आम्ही बंगालची फाळणी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट.